हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल लर्न इंग्लिश विथ स्वर्णामा. तर फ्रेंड्स, द्यायचे असेल तर दे, झोपायचे असेल तर झोप, सांगायचे असेल तर सांग, अशा प्रकारची छोटी छोटी वाक्ये. त्याचप्रमाणे जर तुला चहा प्यायचा असेल तर बनवून घे, जर तुला काही बोलायचे असेल तर आत्ताच बोल, अशा प्रकारची मोठी वाक्ये सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये मराठीतून अनेक वेळेला बोलत असतो. म्हणजेच तुला जे काही करायचे असेल ते कर, असेच या वाक्यांमधून आपण सांगत असतो. मग आता अशा प्रकारची वाक्ये इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. पण ही वाक्ये इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करण्याआधी इंग्रजीतील त्याचे स्ट्रक्चर कोणते आपल्याला लागणार आहे ते सर्वात आधी आपण बघून घेऊ. तर इथे बघा, इथे सर्वात आधी तुम्हाला घ्यावं लागणार आहे अशा वाक्यांसाठी इफ यू वॉन्ट टू. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे V1, म्हणजे त्या वाक्यामध्ये जे काही क्रियापद असेल त्या क्रियापदाचं पहिलं रूप. त्यानंतर तुम्हाला घ्यायचं असते देन, म्हणजेच नंतर. त्यानंतर परत तुम्हाला घ्यायचं आहे V1 फॉर्म, क्रियापदाचे पहिले रूप, आणि नंतर त्या वाक्यामध्ये दुसरे इतर काही राहिलेले शब्द असतील तर ते तुम्हाला घ्यायचे असतात. तर हे स्ट्रक्चर फॉलो करून आता आपण खालील मराठी वाक्य ही इंग्रजीत ट्रान्सलेट करणार आहोत. बघा, आता फर्स्ट सेंटेन्स आहे, जर तुला सांगायचे असेल तर सांग. मग आता आपण सुरुवातीला काय घेणार आहोत, इफ यू वॉन्ट टू असं तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजेच इथे आपण घेणार आहोत इफ यू वॉन्ट टू. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे की क्रियापदाचे पहिलं रूप घ्यायचं आहे. क्रियापदात आहे सांगायचे म्हणजे सांगणे, म्हणून आपण इथे घेणार इफ यू वॉन्ट टू टेल. टेल म्हणजे सांगणे, म्हणजे जर तुला सांगायचे असेल तर सांग, म्हणजेच टू टेल. देन परत आपल्याला घ्यायचं आहे टेल, म्हणजे सांग. इफ यू वॉन्ट टू टेल देन टेल. आता अदर वर्ड्स नाही आहे, म्हणजे आता इथे हे वाक्य इथे संपलेलं आहे. जर तुला सांगायचे असेल तर सांग, इफ यू वॉन्ट टू टेल देन टेल. त्यानंतर नेक्स्ट आहे, जर तुला झोपायचे असेल तर झोप, म्हणजेच इथे सुद्धा इफ यू वॉन्ट टू स्लीप. बघा, इफ यू वॉन्ट टू, आता इथे झोपणे हे क्रियापद आहे, त्याचं पहिलं रूप आपल्याला घ्यायचं आहे, म्हणून आपण इथे घेऊ इफ यू वॉन्ट टू स्लीप देन स्लीप. बघा, अशा प्रकारे हे वाक्य मग इथे इंग्रजीत येणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, जर तुला चहा प्यायचा असेल तर बनवून घे. आता इथे असं सेंटेन्स नाही की जर तुला चहा प्यायचा असेल तर पी, असं नाही आहे, पण काय आहे तर बनवून घे. आता हे सेंटेन्ससुद्धा ट्रान्सलेट करताना आपण वरचं स्ट्रक्चरच फॉलो करणार आहोत, पण आता ही थोडीशी वेगळी वाक्य आहेत. मग आता ही कशी ट्रान्सलेट करायची ते आपण बघू. आता जर तुला चहा प्यायचा असेल, म्हणजे याची सुरुवातसुद्धा आपण कशाने करणार आहोत, इफ यू वॉन्ट टू. इफ यू वॉन्ट टू, काय वॉन्ट टू ड्रिंक टी, म्हणजे जर तुला चहा प्यायचा असेल तर ड्रिंक टी. अशा प्रकारे इथे सुद्धा आपण क्रियापदाचं पहिलं रूपच घेतलेलं आहे, पण इथे ऑब्जेक्टसुद्धा आलेला आहे, म्हणून तो पण घ्यायचा. इफ यू वॉन्ट टू ड्रिंक टी, जर तुला चहा प्यायचा असेल तर काय तर बनवून घे, म्हणजे तू स्वतः बनवून घे असा त्याचा म्हणण्याचा अर्थ आहे. म्हणून आपण काय घेणार आहोत देन, तर इथे सुद्धा आपण घेणार आहोत स्ट्रक्चर सेम आहे. देन मेक इट युअर सेल्फ असं हे सेंटेन्स येणार आहे. मेक इट युअर सेल्फ म्हणजे स्वतः बनवून घे असा त्याचा अर्थ आहे. बघा, अशा प्रकारचे हे वाक्य तयार झाले. इफ यू वॉन्ट टू ड्रिंक टी देन मेक इट युअर सेल्फ, जर तुला चहा प्यायचा असेल तर बनवून घे. नंतर नेक्स्ट आहे, जर तुला TV बघायचा असेल तर आधी होमवर्क पूर्ण कर. अशा प्रकारचं सेंटेन्ससुद्धा आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. मग याचं इंग्रजीतसुद्धा कसं येणार आहे, इफ यू वॉन्ट टू, इथे यू सुटलेलं आहे, इफ यू वॉन्ट टू वॉच TV. बघा, वॉच TV, जर तुला TV बघायचा असेल तर काय करायचं आहे, देन, तर काय करायचं आहे आधी होमवर्क पूर्ण कर. आता इथे सुद्धा कसं येणार आहे, देन फिनिश. इथे सुद्धा क्रियापदाचं पहिलं रूपच येणार आहे. देन नंतर वर जसं आपण पाहिलं तसं देन फिनिश, काय युअर होमवर्क फर्स्ट. फिनिश युअर होमवर्क. बघा, अशा प्रकारे हे वाक्य तयार झालेलं आहे. जर तुला TV बघायचं असेल तर आधी होमवर्क पूर्ण कर. इफ यू वॉन्ट टू वॉच TV, जर तुला TV बघायचा असेल देन फिनिश युअर होमवर्क फर्स्ट, तर तुझा आधी होमवर्क पूर्ण कर, किंवा गृहपाठ असं त्याला मराठीत म्हणतात. आता नेक्स्ट बघा, जर तुला बाहेर जायचे असेल तर कपडे बदलून घे. बघा, इथे सुद्धा
बाहेर जायचे असेल तर जा असं नाही आहे. इथे दुसरं सेंटेन्स जोडलं गेलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. वर कसं आहे, सांगायचे असेल तर सांग, झोपायचे असेल तर झोप. पण इथे काय, जर तुला बाहेर जायचे असेल तर जा असं नाही आहे, तर कपडे बदलून घे. मग अशा प्रकारचे सेंटेन्ससुद्धा अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने ट्रान्सलेट होतात. म्हणजे याची सुरुवातसुद्धा आपण कशाने करू, इफ यू वॉन्ट टू, जाणे म्हणजेच काय, गो वापरतो. त्याचा V1 फॉर्म आपण इथे घेतला आहे. इफ यू वॉन्ट टू गो, कुठे, बाहेर, म्हणून आउट. इफ यू वॉन्ट टू गो आउट, जर तुला बाहेर जायचे असेल तर. देन काय करायचं आहे, कपडे बदलून घे. म्हणजेच काय, चेंज, बदलणे. म्हणून आपण इथे क्रियापदाचं पहिले रूप घेणार आहोत, चेंज युअर क्लॉथ्स. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्सेस तयार झालेले आहे. अशा प्रकारचं वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. इफ यू वॉन्ट टू गो आउट देन चेंज युअर क्लॉथ्स. जर तुला बाहेर जायचे असेल तर कपडे बदलून घे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, जर तुला काही बोलायचे असेल तर आत्ताच बोल, असं सुद्धा आपण म्हणत असतो बऱ्याच वेळेला. असं नाही आहे वाक्य, जर तुला काही बोलायचे असेल तर, किंवा बोलायचे असेल तर बोल, असं जर असतं इफ यू वॉन्ट टू स्पीक देन स्पीक. पण इथे काय दिलेलं आहे, जर तुला काही बोलायचे असेल तर आत्ताच बोल. मग हे सेंटेन्ससुद्धा पण सोपं आहे ट्रान्सलेट करायला. याची सुरुवातसुद्धा कशाने होते, इफ यू वॉन्ट टू. आता इथे क्रियापद काय आहे, बोलायचे, म्हणजेच बोलणे हे क्रियापद आहे. मग त्यासाठी आपण वापरतो स्पीक. बघा, इफ यू वॉन्ट टू स्पीक, जर तुला काही, आता इथे एक शब्द राहिलेला काही. इथे फक्त जर तुला बोलायचे असेल असं नाही आहे, तर काही बोलायचे असेल तर. मग त्यासाठी आपण काय शब्द वापरतो, समथिंग. इफ यू वॉन्ट टू स्पीक समथिंग किंवा से समथिंग असं सुद्धा म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारे काहीसाठी आपण इथे काय वापरलेलं आहे, समथिंग. इफ यू वॉन्ट टू स्पीक समथिंग किंवा इफ यू वॉन्ट टू से समथिंग असं सुद्धा म्हणू शकता. देन आत्ताच बोल, म्हणजेच देन स्पीक नाव, असं हे सेंटेन्स इथे इंग्रजीत ट्रान्सलेट होणार आहे. बघा, इफ यू वॉन्ट टू स्पीक समथिंग देन स्पीक नाव. अशा प्रकारे आता अशाच प्रकारची आणखी एक इथे सेंटेन्स मी घेतलेला आहे, जर तुला यायचे असेल तर ए. हे झोपायचे मी टाकलेलं होतं, पण वरती ते सेंटेन्स आपलं झालेलं आहे म्हणून मी इथे इरेज केलेलं आहे. जर तुला यायचे असेल तर ए. हे अगदी छोटं आणि सोपं वाक्य आहे. तर हे जे वाक्य आहे ते वरील आपण जे स्ट्रक्चर पाहिलं त्या स्ट्रक्चरनुसार ट्रान्सलेट करून, इंग्रजी ट्रान्सलेट करून त्याचे ट्रान्सलेशन तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. आता अशाच प्रकारची मी अजून तुम्हाला एक वाक्य सांगते की जर तुला लवकर उठायचे असेल तर लवकर झोप. जर तुला लवकर उठायचे असेल तर लवकर झोप. म्हणजेच काय, इफ यू वॉन्ट टू वेकअप अर्ली देन गो टू बेड अर्ली. किंवा जर तुला अजून पोळी हवी असेल तर तसं सांग, इफ यू वॉन्ट टू अनदर रोटी देन लेट मी नो. किंवा जर तुला आंघोळ करायची असेल तर पाणी गरम आहे असं सुद्धा आपण म्हणतो. म्हणजेच इफ यू वॉन्ट टू टेक अ बाथ देन द वॉटर इज हॉट किंवा वॉर्म असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जर तुला हे करायचे असेल तर कर, ते करायचे असेल तर कर, अशा प्रकारची आपली रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्य ही इंग्रजीमध्ये कशी ट्रान्सलेट केली जातात ते आपण त्याच्या स्ट्रक्चरनुसार, आधी स्ट्रक्चर पाहिलं आणि त्या स्ट्रक्चरनुसारच ही मराठी वाक्य आपण इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट केली. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.